स्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. मानसशास्त्र इयत्ता 12वी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे. प्रकरण क्रमांक 1 मानसशास्त्र एक विज्ञान शाखा या प्रकरणाचा आपण अभ्यास करत आहोत. या प्रकरणात एकूण 6 उपघटक आहेत. 6 उपघटकांच्यापैकी पहिला, दुसरा आणि तिसरा हे 3 उपघटक व्हिडिओ लेक्चर तयार झालेले आहेत. या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत, ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. आज आपण अभ्यासाला घेतलेला उपघटक आहे पहिल्या प्रकरणातील चौथा उपघटक मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती. हा उपघटक अतिशय महत्त्वाचा आहे कारण 10 गुणांचा हा प्रश्न आहे. या मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती एकूण 5 आहेत. 1 प्रायोगिक पद्धत, 2 सर्वेक्षण पद्धत, 3 निरीक्षण पद्धत, 4 वृत्तेतिहास पद्धत आणि 5 सहसंबंध पद्धत. हे 5ही पद्धतींचे जे प्रकार आहेत ते मी एकाच या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतलेले आहेत. कारण असं की हा संपूर्ण एकच प्रश्न आहे, 10 गुणांचा दीर्घोत्तरी प्रश्न. म्हणून व्हिडिओ लेक्चर जरी मोठं झालं तरी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अतिशय महत्त्वाचा हा जो प्रश्न आहे मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती परीक्षेला नक्की येणार आहे. चला तर पाहूया. दीर्घोत्तरी प्रश्नाचा हा टॉपिक आहे मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती. मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती पहिल्या प्रकरणातला हा चौथा उपघटक. आता पाहूया. त्यातली पहिली पद्धत आहे प्रायोगिक पद्धत. 4 गुणांच्यासाठी किंवा 10 गुणांच्यासाठी प्रश्न येऊ शकतो, पण 10 गुणांचा प्रश्न म्हणूनच तयारी करा. प्रायोगिक पद्धत. प्रायोगिक पद्धत ही वर्तनाचा अभ्यास करणारी सर्वाधिक शास्त्रोक्त पद्धत होय. वर्तनाचा अभ्यास म्हणजे माणसाच्या वर्तनाचा, माणसाच्या वागण्याचा, बिहेवियर, त्याच्या वर्तनाचा अभ्यास करणारी आणि शास्त्रोक्त पद्धत, शास्त्रीय पद्धत आहे ही. प्रायोगिक पद्धतीमुळे मानसशास्त्राला शास्त्र म्हणून दर्जा मिळाला आहे. म्हणजे मानसशास्त्र हे शास्त्र आहे हे कसं ठरवलं तर प्रयोग करून. प्रायोगिक पद्धतीमुळे मानसशास्त्राला शास्त्र हा दर्जा मिळाला. प्रायोगिक पद्धतीत प्रयोगकर्ता म्हणजे जो प्रयोग करणारा आहे तो पुढील पायऱ्यांचा अवलंब करून प्रयोग करतो. मग तो प्रयोग कसा करतो तर त्याला काही नियम आहेत, काही पायऱ्या आहेत, त्या काही स्टेप आहेत. त्या पायऱ्या किंवा स्टेप आपण आता पाहूया. प्रयोग करण्यासाठी काय काय करावं लागतं ते. 1 संशोधनासाठीची समस्या निश्चित करणे. कुठलाही अभ्यास करायचा असेल, प्रयोग करायचा असेल, निरीक्षण करायचं असेल तर अगोदर काय पाहिजे तर समस्या. एखादी समस्या ठरवायची की विशिष्ट समस्येचा अभ्यास करायचा आहे. नंतर 2 गृहीतक निश्चित करणे किंवा मांडणे. गृहीतक शब्द समजून घ्या. तुम्ही गणित, भूमिती यामध्ये गृहीतक अभ्यासलेले आहे की एक्स मानू, वाय मानू असं मांडलेलं असतं. गृहीतक म्हणजे काय तर मानणे, समजणे, असं मानायचं. काहीतरी गृहीतकं ठरवून घ्यायची, निश्चित करायची. ही दुसरी पायरी. तिसरी पायरी आहे प्रायोगिक रचना व पद्धत निश्चित करणे. मग प्रयोग कसा करायचा आहे त्याची पद्धत ठरवायची, प्रयोगाची रचना कशी करायची, त्याची पद्धत कोणती आहे हे पण निश्चित करावं लागतं. 4 आणि मग प्रत्यक्ष प्रयोग करणे. तिसऱ्यांदा पायरी ठरवली किंवा पद्धत ठरवली की मग त्यानुसार प्रयोग करायचा. 5 माहिती गोळा करणे व माहितीचे विश्लेषण करणे. प्रयोग करायचं ठरवलं तर माहिती असायला पाहिजे. मग ती संख्याशास्त्रीय आकडेवारीसुद्धा असू शकते की माहिती गोळा करायची आणि मग त्या माहितीचं विश्लेषण, क्लासिफिकेशन पण करायचं त्या माहितीचं. 6 आणि निष्कर्ष काढणे. आणि शेवटी प्रयोग केल्यानंतर काय तर निष्कर्ष काढायचे आहेत शेवटी की या प्रयोगातून काय सिद्ध झाले, काय निरीक्षणं दिसलेली आहेत. अशा प्रकारे निरीक्षण करून आपले मत मांडायचं आहे. अशा प्रकारे या 6 पायऱ्यांचा वापर प्रायोगिक पद्धतीत केला जातो. आता तुम्हाला इथे कृती दिलेली आहे क्रमांक 4. दिलेल्या उदाहरणाच्या आधारे प्रायोगिक पद्धतीतील पुढील संज्ञा अभ्यासा. आता सगळ्यात महत्त्वाचा हा टॉपिक आहे समजून घेण्यासाठी. या संज्ञा आहेत की या संज्ञा समजल्या तर तुम्हाला हे प्रकरण समजायला सोपं जाईल किंवा मानसशास्त्र समजायला सोपं जाईल. पाहूया आपण. नंबर 1 समस्या. समस्या म्हणजे काय तर शास्त्रोक्त संगीताचा रक्तदाबावर होणारा परिणाम अभ्यासणे. ही एक समस्या किंवा प्रश्न निवडला आहे की शास्त्रीय संगीत आहे ते जर ऐकलं तर मग त्याचा ब्लड प्रेशरवर किंवा रक्तदाबावर काय परिणाम होतो. रक्तदाब कमी होतो किंवा जास्त होतो किंवा काय आणखी वेगळे परिणाम दिसून येतात. म्हणजे ही समस्या घेतली आता. नंतर 2 गृहीतक. गृहीतक काय मांडायचं आहे,
काय मांडलंय तर शास्त्रोक्त संगीताद्वारे रक्तदाबाची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. अगोदर असं मांडलं गृहीतक की शास्त्रोक्त संगीत ऐकलं की ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब कमी होतो, नियंत्रित होतो, असं गृहीतक मानलं. 3. स्वतंत्र परिवर्तक म्हणजे काय तर शास्त्रोक्त संगीत. आपण कशाचा परिणाम अभ्यासणार आहोत तर शास्त्रोक्त संगीत, शास्त्रीय संगीताचा परिणाम अभ्यासणार. शास्त्रीय संगीत हे उदाहरण घेतलंय, त्याला परिवर्तक म्हणायचं. परिवर्तक घेतलेलं आहे शास्त्रीय संगीत. पुढची संज्ञा आहे परतंत्र परिवर्तक. त्याला रक्तदाबाची पातळी कशावर परिणाम होतो तर रक्तदाबाच्या पातळीवर, म्हणून त्याला म्हणायचं परतंत्र परिवर्तक. परतंत्र दुसरं अवलंबून असणारं किंवा दुसरं, हे त्याला म्हणायचं रक्तदाबाची पातळी. ते उदाहरण आहे. 5वी संज्ञा आहे बाह्य परिवर्तक. बाह्य परिवर्तक याचा अर्थ इथं उदाहरण घेऊ आपण, वय, म्हणजे ज्याच्यावर तो परिणाम अभ्यासायचा त्या व्यक्तीचं वय, त्या व्यक्तीचं लिंग, शास्त्रोक्त संगीत सोडून इतर सर्व आवाज इत्यादी ह्या बाह्य गोष्टी आहेत. वय, लिंग, शास्त्रोक्त संगीत सोडून इतर आवाज, म्हणजे हे शास्त्रीय संगीत सोडून इतर आवाज कोणकोणते आहेत, त्याचा काय परिणाम होतो, हे आपण बाह्य परिवर्तकामध्ये येतात. 6. प्रयोगकर्ता म्हणजे कोण तर प्रयोग करणारी व्यक्ती. जी व्यक्ती प्रयोग करते ती. मग उदाहरणार्थ तुम्ही असू शकता किंवा तुमचे मानसशास्त्राचे शिक्षक असू शकतात वगैरे वगैरे. प्रयोग करणारा म्हणजे प्रयोगकर्ता. 7. प्रयुक्त म्हणजे काय समजून घेऊ. ज्या व्यक्तीवर प्रयोग केला जातो अशी व्यक्ती, ज्या व्यक्तीवर प्रयोग केला जातो अशी व्यक्ती, ज्याला त्याला ऐकवायचं आहे शास्त्रीय संगीत आणि मग त्याच्यावरचा प्रयोग, त्याचा रक्तदाब कमी जास्त होतो की नाही हे पाहिलं जातं, ती व्यक्ती आहे, त्याला प्रयुक्त म्हणायचं. मग ते उदाहरणार्थ तुमच्या कुटुंबातील सदस्य असू शकतात किंवा मित्र असू शकतात. ह्या संकल्पना फार महत्त्वाच्या आहेत. परतंत्र परिवर्तक, बाह्य परिवर्तक, प्रयोगकर्ता आणि प्रयुक्त या संकल्पना समजल्या तर या सर्व पद्धती आणि मानसशास्त्रही समजायला सोपं जाईल. आता पाहूया आपण प्रायोगिक पद्धतीची महत्त्वाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. आता आपण वैशिष्ट्ये पाहूया प्रायोगिक पद्धतीची. 1. प्रायोगिक पद्धत ही माहिती संकलनाची सर्वाधिक वस्तुनिष्ठ पद्धत आहे. अतिशय वस्तुनिष्ठ पद्धत आहे ही. 2. प्रायोगिक पद्धतीद्वारे नियंत्रित परिस्थितीत अचूक निरीक्षण करता येते. म्हणजे परिस्थिती नियंत्रणामध्ये असते आणि अचूक असं परीक्षण किंवा निरीक्षण करता येतं. 3. प्रायोगिक पद्धतीद्वारे 2 किंवा त्यापेक्षा अधिक परिवर्तकांमध्ये कार्यकारण भाव शोधणे शक्य होते. म्हणजे 2 किंवा 3 परिवर्तक घेऊनही त्यांच्यातला कार्यकारण भाव संबंध शोधता येतो. 4. प्रायोगिक पद्धतीद्वारे केलेल्या संशोधनाचा पडताळा घेणे शक्य होतं. म्हणजे ते सत्य असत्य आहे किंवा एका व्यक्तीने केलेला प्रयोग दुसरा व्यक्तीही करू शकतो, त्याचा पडताळा घेऊ शकतो, सत्य ताडून पाहू शकतो. ही वैशिष्ट्ये आहेत. यानंतर पाहूया आपण तुम्हाला माहीत आहे का, काय ते पहा. नैतिक बंधने आणि संभाव्य धोके यामुळे मानवी वर्तनाच्या काही पैलूंचा प्रायोगिक पद्धतीचा वापर करून अभ्यास करता येत नाही. आता कोणत्या बाबींचा अभ्यास करता येत नाही प्रायोगिक पद्धतीने तर नैतिक बंधने, माणसावर असलेली नैतिकतेने असलेली बंधने आणि त्यापासून संभाव्य धोके याचा अभ्यास मानवी वर्तनाच्या संदर्भात प्रायोगिक पद्धतीने करता येत नाही. उदाहरणार्थ व्यक्तीचं सौंदर्य, शील, चारित्र्य अशा गोष्टींचा अभ्यास. आता तुम्हाला कृती क्रमांक 5वी दिलेली आहे करण्यासाठी. पुढे दिलेल्या प्रयोग कल्पनातून स्वतंत्र परिवर्तक व परतंत्र परिवर्तक शोधा. आता आपण या 2 संकल्पना अभ्यासल्या आहेत, स्वतंत्र परिवर्तक आणि परतंत्र परिवर्तक. आता खाली उदाहरणातून ते तुम्ही शोधायच्या, कमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहायचं आहे. 1. सरावाचा स्मृतीवरील परिणाम अभ्यासणे. म्हणजे अभ्यासाचा सराव केला तर आठवणीवर काय परिणाम होतो असं तुम्ही अभ्यासू शकता. मग ते स्वतंत्र परिवर्तक आहे की परतंत्र परिवर्तक आहे ते शोधा. 2. मनोन्यासाचा समस्या परिहार प्रक्रियेवर होणारा परिणाम अभ्यासणे. हे पण कृती करू शकतात. 3. गोंगाटाचा लिखाणाच्या वेगावरील होणारा परिणाम अभ्यासणे. यातलं स्वतंत्र परिवर्तक कोणतं आहे, परतंत्र कोणता आहे ते पण शोधा. 4. रंगाचा संवेदन प्रक्रियेवर होणारा परिणाम अभ्यासणे. 5. प्रतिभरणाचा निर्णय प्रक्रियेवरील परिणाम अभ्यासणे. यातून स्वतंत्र परिवर्तक आणि परतंत्र परिवर्तक तुम्ही शोधा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा.
पुढील एखाद्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी याची उत्तरं देणार आहे, आत्ता नाही. आत्ता तुम्ही प्रयत्न करा. कृती क्रमांक 6 दिलेली आहे. दिलेल्या पायऱ्यांच्या आधारे पुढे दिलेला प्रयोग करा आणि रंगांचा स्मृतीवर काही परिणाम होतो का याचा शोध घ्या. रंगांचा परिणाम स्मृतीवर अभ्यासायचा आहे आणि पायऱ्या दिलेल्या आहेत त्याप्रमाणे प्रयोग करायचा. 1. प्रयोगातील सहभागींना यादृच्छिक पद्धतीने 2 गटात विभागा. आता प्रयोग करण्यासाठी 2 गट करायचे आहेत विद्यार्थ्यांचे किंवा मुलांचे, पण ते कसं आहे यादृच्छिक पद्धतीने, रँडम पद्धतीने, असं काही ठरवून नाही घ्यायचं की मुलगा मुलगी वय असं काही ठरवायचं नाही. रँडम पद्धतीने 2 गट करायचे. असे गट करत असताना दोन्ही गटातील सहभागींच्या बाबतीत लिंग, वय, सांस्कृतिक पार्श्वभूमी इत्यादी बाबी स्थिर ठेवा. पण या बाबी स्थिर ठेवायच्या आहेत. मग लिंग, वय, सांस्कृतिक पार्श्वभूमी असे 2 गट करायचे. दुसरी पायरी काय करायची, एका गटातील सहभागींना काळ्या शाईने लिहिलेल्या 20 शब्दांची यादी 5 मिनिटासाठी वाचावयास द्या. असं एका गटाला काय करायचं तर 20 शब्दांची यादी करायची, पण ती काळ्या शाईने लिहून 5 मिनिटं द्यायची त्यांना वाचण्यासाठी. ही दुसरी पायरी झाली. तिसरी पायरी काय करायची, दुसऱ्या गटातील सहभागींनाही त्याच 20 शब्दांची परंतु हिरव्या शाईत लिहिलेली यादी 5 मिनिटासाठी वाचण्यास द्यायची. शब्द तेच असतील, यादी तीच आहे, फक्त रंग बदलायचा शाईचा. आपण रंगाचा अभ्यास करणार नाही, ते रंगाचा परिणाम अभ्यासणार, म्हणून हिरव्या शाईने ते शब्द लिहायचे. त्यांनाही दुसऱ्या गटाला 5 मिनिट वाचायला द्यायचे. 4. 5 मिनिटांच्या कालावधीनंतर दोन्ही गटातील सहभागींना कोऱ्या कागदावर त्यांना आठवतील तेवढे शब्द लिहिण्यास सांगायचे आणि दोन्ही गटाला सांगायचं तुम्हाला जे शब्द आठवतात ते लिहा. 5. दोन्ही गटातील सहभागींना आठवलेल्या एकूण शब्दांविषयीच्या आकडेवारीची तुलना करा आणि निष्कर्ष काढा. आणि मग तुम्ही पाहायचं की लाल रंगाने ज्यांनी शब्द लिहिले त्यांनी किती लिहिलेत, त्यांचे किती बरोबर आलेत. मग हिरव्या रंगांनी किती लिहिलेले आहेत, किती बरोबर आलेत, काय ह्याची तुम्ही तुलना करू शकता. त्यावरून तुम्हाला निष्कर्ष कळेल की कोणत्या रंगातल्या विद्यार्थ्यांनी शब्द बरोबर लिहिले, चूक लिहिले, किती लिहिले. तुम्ही आकडेवारी तुलना करू शकता. हा तुम्हाला खेळ पण खेळता येईल. अतिशय मजेशीर असा खेळ तुम्हाला खेळता येईल. यावरून रंगांचा परिणाम तुम्हाला अभ्यासता येईल. म्हणजे तुम्ही प्रायोगिक पद्धतीने निष्कर्ष काढू शकाल. आता आपण पाहूया दुसरी पद्धत, सर्वेक्षण पद्धत आहे. सर्वेक्षण म्हणजे पाहणी करणं. सर्वेक्षण ही अशी संशोधन पद्धत आहे जिच्याद्वारे निवडलेल्या प्रातिनिधिक गटाकडून म्हणजे नमुना गटाकडून राजकीय मते, ग्राहकांची पसंती अशा विविध विषयांवर माहिती गोळा केली जाते. आता सर्वेक्षण पहा, सर्वेक्षण संशोधन पद्धत अशी आहे की उदाहरणार्थ एखाद्या उत्पादन यायचं असेल बाजारात, उदाहरणार्थ एखादी नवीन चहा पावडर बनवण्याची कंपनी येणार आहे बाजारात, मग ते काय करतात तर पाहणी करतात, लोक कोणकोणते चहा पावडर वापरतात वगैरे अशी माहिती. किंवा नवीन एखादं वर्तमानपत्र येणार असेल तर पाहणी केली जाते. मग त्यासाठी काही विशिष्ट एरिया निवडून मग तिथल्या लोकांच्याकडून माहिती घेतली जाते आणि ज्यांच्याकडून माहिती घेतली जाते त्यांना नमुना गट म्हणायचं. काही ठराविक असा नमुना मॉडेल घेतात आणि त्यांच्याकडून माहिती घेतात. मग ती राजकीय मतं असू शकतात किंवा ग्राहकांची पसंती, ज्या विषयावर त्यांना माहिती हवी आहे त्या पद्धतीने सर्वेक्षण किंवा पाहणी केली जाते. सर्वेक्षण पद्धतीत प्रश्नावली, पडताळणी यादी, पदनिश्चयन श्रेणी, शोधिका, मुलाखत इत्यादी तंत्राच्या आधारे माहितीचे संकलन केले जाते. आता जनगणनेचे संकलन केले जातं, ते पण अशा पद्धतीने सर्वेक्षण पाहणी केली जाते. किंवा आता कोविडच्या संदर्भामध्ये पाहणी केली जाते. माझं कुटुंब, माझं घर, माझं कुटुंब, कुटुंबाची माहिती मिळवली जाते. ही सुद्धा सर्वेक्षण पद्धती. मग त्यामध्ये प्रश्नावली असू शकते, मुलाखत असू शकते, पडताळणी, शोधिका, हे सगळे सर्वेक्षण कसं करायचं, माहितीचं संकलन कसं करायचं याचे प्रकार आहेत. हे सामाजिक मानसशास्त्रज्ञ, शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ, औद्योगिक मानसशास्त्रज्ञ या पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. म्हणजे या पद्धतीचा वापर सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक या क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणात होतो. सर्वेक्षण पद्धती कमी खर्चिक पद्धती, खर्च कमी, एखाद्या प्रश्नावली पाठवून दिली पोस्टाने तरी चालू शकतं किंवा प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली तरी चालू शकतं. दूरध्वनीद्वारे, ईमेलद्वारे किंवा प्रत्यक्ष भेट घेऊन सर्वेक्षण करता येतं.
फोन करून माहिती घेता येते किंवा ईमेलवर त्यांना गुगल फॉर्म पाठवला, प्रश्नावली पाठवली, ते उत्तरं भरून पाठवू शकतात किंवा प्रत्यक्ष भेटही घेऊन सर्वेक्षण करता येतं. पहा, इथे एक नमुना दिलेला आहे, सर्वेक्षणासाठी वापरण्यात येणारा प्रश्नावलीचा नमुना. अशा प्रकारे सर्वे करताना प्रश्न लिहिलेले असतात, त्यावर टिक मार्क करायची असते, याला प्रश्नावली म्हणतात. हा एक नमुना दिलेला आहे प्रश्नावलीचा. आता कृती क्रमांक 7 दिलेली आहे तुम्हाला. पुढीलपैकी कोणत्याही एका विषयाची सर्वेक्षण पद्धतीचा वापर करून माहिती मिळवा. आता पुढील एखादा विषय निवडायचा, 8 विषय दिलेत आणि सर्वेक्षण पद्धतीने माहिती मिळवायची. 1. कार्यसमाधानाचे निर्धारक घटक. 2. नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या समस्या. प्रश्नावली तयार करून घेऊ शकता आणि त्यावर माहिती मिळेल. 3. व्यायाम व शारीरिक स्वास्थ्य. 4. विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीची कारणे. 5. व्यसनाधीनतेची कारणे. 6. व्हर्च्युअल किंवा आभासी, व्हर्च्युअल म्हणजेच आभासी खेळांचे व्यसन, म्हणजे कॉम्प्युटरवर गेम खेळणं. 7. समाज संपर्क माध्यमे आणि सायबर गुन्हे. 8. वयोवृद्ध व्यक्तींच्या समस्या. यापैकी कुठलीही एखादी समस्या निवडा आणि सर्वेक्षण पद्धतीचा वापर करून माहिती संकलन करा. तुम्ही कोणती पद्धत वापरून माहिती संकलन करू शकता हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. तिसरी पद्धत आहे निरीक्षण पद्धत. मानवी वर्तनाच्या ज्या पैलूंचा प्रायोगिक पद्धतीचा अवलंब करून अभ्यास करणे शक्य नसते, अशा पैलूंचा अभ्यास करण्यासाठी निरीक्षण पद्धत अत्यंत उपयुक्त ठरते. की निरीक्षण करायचं, जिथं प्रायोगिक पद्धत वापरता येत नाही, सर्वेक्षण पद्धत वापरता येत नाही, पण निरीक्षण करणं शक्य आहे, अशा ठिकाणी निरीक्षण पद्धत वापरली जाते. निरीक्षण पद्धतीत नैसर्गिक परिस्थितीत किंवा नियंत्रित परिस्थितीत घडून येणाऱ्या वर्तनाचा हेतुपूर्वक अभ्यास केला जातो. मग निरीक्षण पद्धतीमध्ये एकतर नैसर्गिक परिस्थिती असेल किंवा नियंत्रित परिस्थिती असू शकते, अशा ठिकाणी व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. नैसर्गिक परिस्थितीत घडून येणाऱ्या वर्तनाच्या निरीक्षणास नैसर्गिक निरीक्षण म्हणतात. नियंत्रित परिस्थितीत घडून येणाऱ्या वर्तनाच्या निरीक्षणास नियंत्रित निरीक्षण म्हणतात. म्हणजे निरीक्षणाचे पण 2 प्रकार होतात पहा. एक आहे नैसर्गिक निरीक्षण आणि दुसरं आहे नियंत्रित निरीक्षण. दोन्हीपैकी एक पद्धत वापरून निरीक्षण करता येतं, पण केव्हा, जिथं प्रायोगिक पद्धती वापरता येत नाही तिथं नियंत्रित किंवा नैसर्गिक निरीक्षण पद्धत वापरता येते. बालमानसशास्त्रज्ञ, चिकित्सा मानसशास्त्रज्ञ, सामाजिक मानसशास्त्रज्ञ निरीक्षण पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. बालमानसशास्त्रज्ञ आणि चिकित्सा आणि सामाजिक मानसशास्त्रज्ञ या पद्धतीचा वापर करतात. सुस्पष्ट हेतूने व सुनियोजित पद्धतीचा वापर केला असता निरीक्षण पद्धती शास्त्रोक्त संशोधन पद्धत मांडता येते. म्हणजे हेतू सुस्पष्ट आहेत की कोणत्या कारणाने निरीक्षण केले जातं, आणि सुनियोजित नियोजित पद्धतीने त्याचा वापर करायचा, तर ही अतिशय शास्त्रीय पद्धत ठरू शकते. यावर तुम्हाला कृती क्रमांक 8 दिलेली आहे. पुढीलपैकी कोणत्याही एका विषयाची निरीक्षण पद्धतीचा वापर करून माहिती मिळवा. आता तुम्ही इथे 5 विषय दिले, त्यापैकी कुठलाही एक विषय निवडायचा, निरीक्षण करून मग माहिती मिळवायची. 1. पौगंड अवस्थेत दर्शवली जाणारी आक्रमक प्रवृत्ती, की जी मुलं आहेत तरुण वयात येणारी त्यांची आक्रमक प्रवृत्ती, याबद्दल निरीक्षण करून नोंदी करायच्या. 2. वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया, की वाहतूक कोंडी, ट्रॅफिक जाम झाली आहे आणि तिथे प्रवाशांच्या काय प्रतिक्रिया येतात ते फक्त आपण निरीक्षण करायचं आहे. 3. वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांची देहबोली, निरीक्षण करायचं की तुमच्या शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा चालू आहेत आणि मग जे बोलणारे वक्ते आहेत ते कशा प्रकारच्या हालचाली करतात, देहबोली, त्यांच्या शरीराच्या हालचाली कशा आहेत याचंही निरीक्षण करून नोंदी करू शकता. 4. सार्वजनिक ठिकाणी दाखवण्यात येणारी सभ्यता. असं म्हणतात 4 लोक आपल्याकडे पाहतायत, मग 4 लोकात असल्यानंतर आपण कसं वागायचं, कसं सभ्य राहायचं, याबाबत लोक कशी आहेत हे निरीक्षण करता येतं. की सार्वजनिक ठिकाणी लोक थांबलेली आहेत किंवा बसलेली आहेत, मग ती कशा प्रकारे वर्तन करतात. 5. पुस्तक प्रदर्शनाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे वर्तन, की काही विद्यार्थी पुस्तक प्रदर्शन पाहायला गेलेले आहेत आणि मग तिथे गेल्यानंतर त्यांचं वर्तन कसं आहे त्याचाही तुम्ही निरीक्षण करून अभ्यास करू शकता. यापैकी कुठली पद्धत तुम्ही वापरणार आहात किंवा कुठला विषय घेतला आहे, निरीक्षण करताय, तुमचा काही अनुभव तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. 4थी पद्धत आहे वृत्तेतिहास पद्धत. वृत्त म्हणजे माहिती किंवा बातमी, अशा पद्धतीने. वृत्तेतिहास पद्धत ही प्रामुख्याने चिकित्सा मानसशास्त्रज्ञांद्वारे वापरण्यात येणारी एक महत्त्वाची
वर्णनात्मक संशोधन पद्धती आहे. आता ही चिकित्सा करतात, विश्लेषण करणारे जे मानसशास्त्रज्ञ असतात ते, आणि हे वर्णन करतात म्हणजे वर्णनात्मक संशोधन पद्धती आहे. डॉक्टर सिगमंड फ्राईड आणि जीन पियाजे हे नावं लक्षात ठेवा. डॉक्टर सिगमंड फ्राईड आणि जीन पियाजे यांनी वृत्तेतिहास पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. वृत्तेतिहास पद्धत वापरणारे 2 मानसशास्त्रज्ञांची नावं लक्षात ठेवा, सिगमंड फ्राईड आणि जीन पियाजे. एखाद्या व्यक्तीची, समूहाची किंवा घटनेची सर्वंकष माहिती देणारी पद्धत म्हणजे वृत्तेतिहास पद्धत होय. वृत्तेतिहास पद्धत, मग ती व्यक्ती असेल, समूह असेल किंवा घटना, अतिशय सविस्तर सर्वंकष संपूर्ण माहिती मिळते इथे. या पद्धतीतील उपयुक्त वर्णनात्मक माहिती पुढील संशोधकांना अभ्युपगम पुरवते. म्हणजे इथे एकाने जी माहिती मिळवलेली आहे ती पुढच्या संशोधकांना उपयुक्त ठरते, मार्ग दाखवते. त्यामुळे या पद्धतीकडे शास्त्रीय पद्धत म्हणून पाहता येते. वृत्तेतिहास पद्धतीत संशोधक एखाद्या व्यक्तीच्या सद्यस्थितीतील मानसिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी कुटुंबातील सदस्य, मित्रपरिवार, सहकारी इत्यादी अनेक स्रोतांकडून संबंधित व्यक्तीची सखोल माहिती मिळवतो. आता वृत्तेतिहास पद्धत याच्यात संशोधक काय करतो, उदाहरणार्थ एखादा मानसिक रुग्ण आहे तर त्या व्यक्तीच्या सध्याच्या स्थितीचा अभ्यास करायचा आहे. मग त्याच्यासाठी त्या व्यक्तीच्या संबंधामध्ये आसपास जे कोणी व्यक्ती आहेत, मग कुटुंबातले असतील, मित्र असतील, सहकारी, त्यांच्याकडून त्या व्यक्तीबद्दलची माहिती मिळवली जाते, सखोल माहिती मिळवली जाते, मागच्या काळात काय घडले, याला म्हणायचं वृत्तेतिहास पद्धत. संशोधक प्रत्यक्ष निरीक्षण, मुलाखत, मानसशास्त्रीय चाचण्या इत्यादी तंत्राचा वापर करून संबंधित व्यक्तीची माहिती मिळवतो. मग संशोधक काय करतो तर त्या संबंधित व्यक्तीचं निरीक्षण करतो, प्रत्यक्ष मुलाखत घेतो म्हणजे त्याला प्रश्न विचारतो. नंतर मानसशास्त्रीय काही चाचण्या असतात डॉक्टरांच्या, ती पण वापरली जाते. म्हणजे अशा वेगवेगळे तंत्र वापरून संबंधित व्यक्तीची माहिती मिळवतो, संपूर्ण माहिती मिळवतो, त्याला वृत्तेतिहास म्हणायचं. आता इथे कृती क्रमांक 9 दिलेली आहे. पुढे दिलेल्या सर्व परिचित व्यक्ती अभ्यास वाचा. याला व्यक्ती अभ्यास आहे. आता हा अभ्यास आहे NAO, हे नाव लक्षात ठेवा. NAOचा व्यक्ती अभ्यास, एखाद्या व्यक्तीचा अभ्यास, त्या व्यक्तीचं नाव आहे NAO. NAOचं खरं नाव काय आहे, बेर्था पापेनहाइम. ही तरुणी अनेक विचित्र शारीरिक व मानसिक समस्यांनी त्रस्त होते. NAO एका तरुण मुलीचं नाव आहे, खरं नाव त्याचं बेर्था पापेनहाइम, आणि याचा अभ्यास करायचा आहे. तिला शारीरिक आणि मानसिक समस्या आहेत. त्यापैकी एक समस्या म्हणजे तिला कोणताही द्रव पदार्थ पिणे शक्य होत नव्हते. म्हणजे पाणी आणि पाण्यासारखे द्रव पातळ पदार्थ पिणं तिला शक्य होत नाही, ही तिची समस्या आहे. NAO पाणी पिण्यासाठी पाण्याचा पेला घेत असे, परंतु तो पेला ओठापर्यंत नेला की जणू काही पाण्याचा भयगंड असल्याप्रमाणे ती तो पाण्याचा पेला ढकलून देत असे. म्हणजे पाणी तिच्यासमोर, पाणी प्यायला ग्लास वगैरे भरून नेला की ती ढकलून द्यायची. ती तिची तहान भागवण्यासाठी कलिंगडासारखी फळे खात असे. मग ती पाणीच प्यायची नाहीत, पण ती तहान आहे ती भागवायला कलिंगडासारखं, टरबुजासारखं फळ ती खात असे. संमोहनाच्या अवस्थेत, संमोहन याचा अर्थ संशोधक त्या व्यक्तीचं मन नियंत्रित करू शकतो, त्याला त्याची शारीरिक आणि मानसिक अवस्था स्वतःच्या नियंत्रणाखाली घेतो, त्याच्यावर मोह टाकतो, अशा अर्थाने. संमोहनाच्या अवस्थेत NAO हिने तिला जिच्याविषयी अजिबात पर्वा नव्हती अशा तिच्या घरातील नोकराणीविषयी तक्रार करण्यास सुरुवात केली. आता जेव्हा तिला संमोहनाखाली घेतलं संशोधकांनी, मानसशास्त्रज्ञांनी, तेव्हा तिने तक्रार कुणाविरुद्ध केली तर आपल्या घरातील नोकराणीविरुद्ध. आणि ती नोकराणी हिची अजिबात पर्वा करत नव्हती, अशी ती नोकराणी होती. तिची तक्रार, चेहऱ्यावर तिरस्काराचे काही भाव आणून NAO पुढे वर्णन करत राहिली. म्हणजे तिला खूप त्या मोलकरणीचा तिरस्कार वाटत होता. ती सांगत राहिली की एके दिवशी तिच्या घरातील नोकराणीच्या खोलीत गेली. एक दिवस असं झालं की NAO तिची जी नोकराणी होती तिच्या खोलीत गेली व तिने त्या खोलीत घरातील नोकराणीचा छोटासा कुत्रा पाणी पिण्याच्या पेल्यातून पाणी पित असल्याचे पाहिले. ती नोकराणीचा जो कुत्रा आहे तो कुत्रा तिच्या घरामध्ये जे माणसं पाणी पितात त्या भांड्यातून तो कुत्रा पाणी पित असल्याचं पाहिलं.
संमोहनाच्या अवस्थेत असताना ॲनाओने पिण्यासाठी काहीतरी मागितले आणि त्याच संमोहनाच्या अवस्थेत ॲनाओने पाणी पिण्यासाठी मागितलं आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय कोणत्याही त्रासाशिवाय भरपूर पाणी पिलं, कारण ती संमोहनाच्या अवस्थेत होती. जेव्हा ती संमोहनाच्या अवस्थेतून बाहेर आली तेव्हा पाण्याचा पेला तिच्या ओठांजवळच होता. त्या क्षणापासून तिची समस्या, म्हणजे जी समस्या होती कोणताही द्रव पदार्थ शक्य न होणे, पुन्हा कधीही न उद्भवण्यासाठी दिसेनाशी झाली आणि तिची ती समस्या नष्ट झालेली आहे. संमोहनाच्या अवस्थेत ही समस्या तिची नष्ट केलेली आहे डॉक्टरांनी. फ्राईड यांनी या सर्व प्रकारचा असा अर्थ लावला की आता या वरून त्यांनी काय अर्थ लावलेला आहे ते पाहू आपण. ॲनाओने त्या घटना कोणती, तर छोटासा कुत्रा पाणी पिण्याच्या पेल्यातून पाणी प्यायला, ही छोटीशी घटना होती आणि तेव्हा निर्माण झालेल्या भावनांचे दमन केले. तिच्या मनात काहीतरी वाईट भावना किंवा घाणेरड्या भावना निर्माण झाल्या असतील, त्या भावना त्यांनी दमन केल्या, थांबवल्या, नष्ट केल्या, दाबून ठेवल्या व त्यामुळे तिला कोणताही द्रवपदार्थ पिणे शक्य होत नव्हते. त्यामुळे ती द्रवपदार्थ पिऊ शकत नव्हती. त्याचप्रमाणे संमोहनाच्या अवस्थेत तिला ही घटना व घटनेशी संबंधित दमन केलेल्या भावना पुन्हा आठवल्यामुळे तिची समस्या सुटली. मग पुन्हा संमोहनाच्या अवस्थेत ती घटना आठवली आणि ज्या भावना दमन केलेल्या होत्या त्याही आठवल्या, त्यामुळे तिची पाणी न पिण्याची समस्या सुटलेली आहे. आता पहा, या चित्रामध्ये डॉक्टर सिगमंड फ्राईड यांनी हा प्रयोग केलेला होता. डॉक्टर सिगमंड फ्राईड यांनी स्पष्ट केलेल्या मनोविश्लेषणवादाच्या निर्मितीत व विकासात ॲनाओच्या व्यक्ती अभ्यासाने उल्लेखनीय भूमिका निभावली. म्हणजे सिगमंड फ्राईड यांनी व्यक्ती विकासाच्या अभ्यासाने हे मनोविश्लेषण केलेलं आहे. म्हणून मनोविश्लेषण किंवा मानसशास्त्राच्या निर्मितीत विकासात यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. यासाठी कृती क्रमांक तुम्हाला 10 करण्यासाठी दिली. वृत्तेतिहास पद्धतीचा वापर करून अभ्यास करता येऊ शकणाऱ्या पुढील विषयांची चर्चा करा. की वृत्तेतिहास ही पद्धत वापरून पुढील विषयांचा अभ्यास करता येऊ शकतो का, त्याची चर्चा करा. 1. भयगंड समस्येने ग्रस्त व्यक्ती, की एखाद्या व्यक्तीला खूप नेहमी भीती वाटते. 2. वाचन अक्षमता असलेला विद्यार्थी, की तो वाचू शकत नाही आहे, वाचण्याची क्षमता नाही आहे, अशा विद्यार्थ्याचा अभ्यास. 3. आत्महत्येचा प्रयत्न केलेला शेतकरी, त्याचा पण या पद्धतीने अभ्यास करता येऊ शकतो का. 4. यशस्वी तरुण उद्योजक. 5. सुवर्णपदक विजेता खेळाडू, सुवर्णपदक ज्याने जिंकलेले आहे अशा खेळाडूचा व्यक्ती अभ्यास. यापैकी कोणत्या याचा अभ्यास करता येऊ शकतो याची चर्चा करा. शेवटची आणि 5वी पद्धत आहे सहसंबंध अभ्यास. काही शास्त्रशुद्ध अभ्यासांमध्ये 2 किंवा अधिक चलांमधील संबंध समजावून घेण्यासाठी सहसंबंध हे संख्याशास्त्रीय साधन वापरले जाते. सहसंबंध म्हणजे 2 घटना, 2 व्यक्ती, 2 बाबी, 2 गोष्टी यातला संबंध लावायचा. हे अशा अभ्यासाला सहसंबंध अभ्यास म्हणतात. 2 चल, 2 किंवा अधिक चल किंवा बाबी असतील त्यांचा एकमेकांशी संबंध समजावून घ्यायचा, त्याला सहसंबंध म्हणतात. 2 चलांमधील संबंध मोजण्यासाठी वापरण्यात येणारी संख्याशास्त्रीय पद्धत म्हणजे सहसंबंध होय. 2 चलांच्या मध्ये ही संबंध मोजण्यासाठी पद्धत वापरता येते. जेव्हा एका चलातील बदल हा दुसऱ्या चलातील बदलास कारणीभूत ठरतो तेव्हा त्या 2 चलांमध्ये परस्परावलंबन असल्याचे म्हटले जाते. म्हणजे एका चलामध्ये बदल झाला तर त्याचा परिणाम दुसऱ्या बदलावरही होतो किंवा त्याच्या बदलास कारणीभूत ठरतो, म्हणून ते एकमेकांशी परस्पर अवलंबून आहेत असं म्हणता येतं. व या परस्परावलंबनाला सहसंबंध म्हटले जाते. दोन्हींच्यामध्ये संबंध आहे असं म्हटलं जातं. 2 चलांमधील संबंधाचे प्रमाण सहसंबंध गुणकाद्वारे मोजले जाते आणि काही प्रमाण ठरवलं आहे किंवा जो सहसंबंध आहे तो गुणकाद्वारे मोजला जातो. सहसंबंध गुणकाचे मूल्य, आता त्याचं मूल्य कसं ठरवायचं तर -1 किंवा -1 ते +1 असं ठरवतात. हे या दरम्यान असतं. मायनस किंवा प्लस हे चिन्ह या 2 चलांमधील सहसंबंधाचे सामर्थ्य स्पष्ट करते. मायनस म्हणजे कमी, प्लस म्हणजे जास्त, त्यात सामर्थ्य किती आहे त्या चलामध्ये प्लस मायनस निश्चित करतं. आता आपण पाहूया
सहसंबंधाचे पुढील तीन प्रकार आहेत सहसंबंधाचे. त्यातला एक धन म्हणजे प्लसमधला सहसंबंध. जेव्हा दोन चलांमध्ये एकाच दिशेने बदल होतो. एकाच दिशेने बदल म्हणजे कसा, तर दोन्ही चलामध्ये वाढ होईल म्हणजे एकाच दिशेने, किंवा दोन्ही चलामध्ये घट होईल एकाच दिशेने. जेव्हा दोन चलामध्ये एकाच दिशेने बदल होतो तेव्हा त्या दोन चलांमध्ये धन सहसंबंध असल्याचे म्हटले जाते. दोन्हींच्यामध्ये धन सहसंबंध असल्याचे म्हणतात. धन सहसंबंधात सहसंबंध गुणकाचे मूल्य 0 ते +1 या दरम्यान असते. हे लक्षात ठेवा. प्रमाण हे प्लसमध्ये आहे. 0 ते 1 सहसंबंध धन आहे ते. आता उदाहरणार्थ सराव व प्रत्यावाहन गुणांक, की सराव आणि त्याचा परिणाम होतो प्रत्यावाहन गुणांक म्हणजे 0 ते 1 हा धन सहसंबंध. 2 ऋण सहसंबंध. जेव्हा दोन चलांमध्ये विरुद्ध दिशेने, दोन चल आहेत पण विरुद्ध दिशेने, विरुद्ध दिशा म्हणजे काय, एका चलात वाढ व दुसऱ्या चलात घट होईल, किंवा एका चलात घट व दुसऱ्या चलात वाढ होईल, असा ऋण उलटा. जेव्हा दोन चलांमध्ये विरुद्ध दिशेने बदल होतो तेव्हा त्या दोन चलांमध्ये ऋण सहसंबंध असल्याचे म्हटले जाते. विरुद्ध दिशेने बदल होतो त्याला ऋण सहसंबंध म्हणतात. ऋण सहसंबंधात सहगुणांक किंवा सहसंबंध गुणकाचे मूल्य 0 ते -1 या दरम्यान असते. -1च्या दरम्यान. उदाहरणार्थ व्यायामाचे प्रमाण व शरीरातील मेदाचे प्रमाण. व्यायामाचं प्रमाण, जे व्यायाम जास्त करतात मग शरीराचं मेदाचं किंवा लठ्ठपणाचं प्रमाण कमी, म्हणजे हा ऋण सहसंबंध आहे. क्रमांक 3 शून्य सहसंबंध. जेव्हा एका चलातील वाढ किंवा घट दुसऱ्या चलात कोणताही लक्षणीय बदल घडवून आणत नाहीत तेव्हा त्या दोन चलांमध्ये शून्य सहसंबंध असल्याचे म्हटले जाते. म्हणजे एका चलातील वाढ झाली, घट झाली, दुसऱ्यावर काही परिणाम होत नाही. शून्य सहसंबंध. शून्य सहसंबंधात संबंध गुणकाचे मूल्य 0 असतं. मूल्य 0. उदाहरणार्थ उंची व बुद्धिमत्ता. म्हणजे उंच व्यक्ती आहे म्हणजे बुद्धिमान आहे असं काही ठरवता येत नाही. म्हणजे उंची आणि बुद्धिमत्ता यात काही सहसंबंध नाही आहे. आता इथे कृती क्रमांक 11 दिलेली आहे. पुढील सारणीतील माहिती लक्षात ठेव. हे फक्त लक्षात ठेवायचे आहे. सहसंबंध प्रकार दिला या रकान्यात. नंतर क्ष चलातील बदल दिलाय आणि य चलातील बदल. म्हणजे इथे सहसंबंधाचे 3 प्रकार लक्षात ठेवण्यासाठी 2 चल घेतलेली आहेत. एक चल आहे क्ष आणि एक आहे य. आता आपण सहसंबंधाचा प्रकार पाहूया. पहिला धन सहसंबंध म्हणजे प्लसमध्ये. क्षच्या बाबतीत जर वाढ झाली, धन आहे, तर यतही वाढ होईल. क्षमध्ये घट झाली तर यमध्ये पण घट होईल. हा झाला धन सहसंबंध. आता ऋण सहसंबंधात काय घडेल मायनसमध्ये, तर क्ष चलामध्ये वाढ झाली तर य चलामध्ये घट होईल उलटा. क्ष चलामध्ये घट झाली तर य चलामध्ये वाढ होईल म्हणजे उलटा सहसंबंध. म्हणजे इथे पहिला होता धन, इथे आहे ऋण. आता तिसरा पाहूया आपण शून्य सहसंबंध, की क्ष चलामध्ये वाढ झाली किंवा क्ष चलामध्ये घट झाली तर लक्षणीय बदल होत नाही. अशा प्रकारे हा तिसरा शून्य सहसंबंध. हा तक्ता लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे. यावर कृती क्रमांक 12 दिलेली आहे. सहसंबंध अभ्यास पद्धतीचा वापर करून अभ्यास करता येऊ शकणाऱ्या पुढील विषयाची चर्चा करा. की सहसंबंध ही पद्धती वापरून पुढील कोणत्या विषयांचा अभ्यास करता येईल ते चर्चा करा. क्रमांक 1 तासिका बुडवण्याचे प्रमाण व परीक्षेतील गुण. 2 वजन आणि बुद्धिमत्ता. 3 पगार व कार्यसमाधान. 4 सराव व विस्मरण. 5 उंची व चित्रकलेतील अभिक्षमता. 6 शहरीकरण व प्रदूषण. 7 वाहनाचा वेग व रस्त्यावरील अपघात. यापैकी कोणत्या विषयांचा अभ्यास करता येऊ शकतो कमेंट बॉक्समध्ये लिहा. की सहसंबंध पद्धती वापरून यापैकी कोणत्या विषयाचा अभ्यास करता येऊ शकेल. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अभ्यासासाठी शुभेच्छा.